उद्योजकांच्या CSRवर राज्य सरकार नियंत्रण ठेवणार आहे। CSR अर्थात सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी उद्योगांच्या CSRवर सहकारी नियंत्रण आणण्याच्या हालचाली सुरू आहेत। निधीचा पारदर्शक वापर आणि गैरवापर रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। उद्योगांच्या CSRवर सरकारी नियंत्रण आणण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत। निधीचा पारदर्शक वापर आणि गैरवापर रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील पाहायला मिळते। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडून। संदीप, नाही, प्रामुख्याने CSR प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये जे काही उद्योगधंदे आहेत, म्हणजे लहान असतील किंवा मोठे असतील, त्या सगळ्या उद्योगधंद्यांना त्यांचा जो निव्वळ नफा असतो त्यापैकी काही वाटा म्हणजे 2% जो निधी असतो तो सामाजिक दायित्व अंतर्गत म्हणजे CSR अंतर्गत खर्च करावा लागतो। जो शिक्षण असेल, आरोग्य, त्याचबरोबर ग्रामीण विकास असेल किंवा पर्यावरण असेल, अशा उपक्रमांवर हा खर्च करणं खरं तर बंधनकारक आहे। 2014 साली त्या संदर्भातला कायदा आणण्यात आलेला होता आणि कोट्यावधी रुपयांचा ज्यांचा टर्नओव्हर आहे किंवा ज्यांचा उद्योग व्यवसाय आहे त्यांच्याकडून देखील हा सगळा पैसा जो आहे तो खर्च केला जातो सगळ्या विभागांसाठी। आणि आता याच CSRवर राज्य सरकार नियंत्रण ठेवणार असल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आहे या क्षणाची। कारण जर हे अशा पद्धतीने CSR प्राधिकरण स्थापन केलं गेलं तर पूर्ण जो खर्च जो निधी जो असेल खर्च करण्याचा त्यावर सरकारचं नियंत्रण असणार आहे। प्रामुख्यानं या निधीचा अधिक प्रभावीपणे वापर व्हावा, पारदर्शकपणे वापर व्हावा, त्याचबरोबर त्याचा जो गैरवापर आहे तो रोखण्यासाठी खरं तर सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती आता आपल्याला आतापर्यंत मिळते। कारण अनेक वेळा गैरवापर केला जातो, म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करायचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो प्रामुख्यानं। आणि कमिशनखोरी जी असते ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर याच CSR मुळे अनेक कंपन्या दिवाळखोरीत देखील निघालेल्या आहेत। अशी अनेक कारणं आहेत आणि त्याचा सगळा संदर्भ देत राज्य सरकारनं हे प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळं यापुढे आता उद्योगधंद्यांच्या CSRवर राज्य सरकारची नजर असणार आहे ही मात्र नक्की। श्रद्धा, हो, चांगला निर्णय म्हणूया। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।